आणि या युवांना समाजाचं त्याचबरोबर राष्ट्राचे हित हे कशात आहे याचे संस्कार या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून दिले जातात। राष्ट्रीय सेवा योजना हा विद्यार्थ्यांच्या अंतर्मनामध्ये जाऊन राष्ट्राप्रती एक प्रेम निर्माण करतो आणि ते खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारण्यासाठी फार गरजेचं असतं। 24 सप्टेंबर 1969 रोजी या राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली। सुरुवातीच्या काळामध्ये खूप 25 विश्वविद्यालय म्हणजे युनिव्हर्सिटी बरोबर ह्या प्रायोगिक तत्वावर राबवला गेलेला प्रोग्राम होता आणि गेल्या 50 ते 60 वर्षांमध्ये हा एक राष्ट्रीय स्वरूप या कार्यक्रमाने घेतलं। याच्यामध्ये भारतातील सर्व विद्यापीठ महाविद्यालय याच्यामध्ये सामील आहे। म्हणजे संपूर्ण घटक राज्य केंद्र शासित प्रदेश या मोठ्या चळवळीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतात आणि आजच्या दिवसाचं महत्त्व हे आपल्या मार्गदर्शक आणि अतिथी यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला व्हावं आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रती आपली काय काय भूमिका असावी या सगळ्या गोष्टींची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आजच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। मी माझा प्रास्ताविक इथं थोडक्यात थांबवतो आणि पुढील सूत्र मी अंकित करतो। नमस्कार। सन्माननीय विचार मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विष्णू गुंजाळ सर, या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून उपस्थित प्राध्यापिका डॉक्टर प्रीती वहाणे, या कार्यक्रमाचे समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर राहुल आहेर सर, महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर फरीदा खान व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुदाम राठोड सर आणि अतिशय चपखलपणे सुंदरपणे सूत्रसंचालन करणारी अंकिता मोरे, स्वागत गीत सादर करणारे विद्यार्थी आणि कानात प्राण ओतून इथे आपल्याला काय काय सांगितलं जातं आहे हे ऐकण्यासाठी इच्छुक असलेले सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, अगदी सर्वांचं लक्ष पूर्णपणे व्यासपीठाकडे आहे आणि आजचा हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। राष्ट्रीय सेवा योजना याची स्थापना 24 सप्टेंबर रोजी झाली। कोणत्या वर्षी? 1969। महात्मा गांधीजींच्या आदर्श विचारातून आपल्या राष्ट्राला प्रगतिशील बनवण्यासाठी, सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी एक चळवळ उभी करण्यात आली, ती म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना। सेवा या शब्दाचा वेगळा अर्थ MSWच्या विद्यार्थ्यांना, BSWच्या विद्यार्थ्यांना वेगळा सांगणे अपेक्षितच नाही, कारण आपण ऑलरेडी सोशल वर्क, समाजसेवा हा विषय घेऊनच डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहात, ऍडमिशन घेतलेलं आहे। 1969ला अहमदनगरच्या कॉलेजमध्ये सर्वप्रथम NSS ही संकल्पना सुरू झाली, मोजक्या काही लोकांच्या योगदानातून। देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, देश प्रथम ही भावना ठेवून काहीतरी चांगल्या गोष्टी करणे म्हणजे NSS। राष्ट्रासाठी आपण वेळ देणं आणि महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे खेड्याकडे चला, म्हणजे महात्मा गांधींचा विश्वास होता की भारताची प्रगती साधायची असेल तर खेड्यातून साधली जाऊ शकते। खेडे जर स्वयंपूर्ण झालं तर आपोआप भारत स्वयंपूर्ण होऊ शकतो असा महात्मा गांधींचा विश्वास होता। म्हणून त्यांनी अशा प्रकारचे विचार मांडले की युवकांनी, शहरातील लोकांनी खेड्याकडे वळलं पाहिजे
खेड्याची प्रगती होण्याच्या दृष्टीने काहीतरी योगदान दिलं पाहिजे. शहराची आणि खेड्यातली जी तफावत आहे, दुरी आहे, ती कमी झाली पाहिजे. शहरातल्या लोकांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, त्यात विशेष करून युवकांना खेड्यातलं जीवन, गावातलं जीवन अनुभवता आलं पाहिजे. त्यांच्या समस्या समजल्या पाहिजेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या शहरामध्ये सहज उपलब्ध होतात, पण त्यासाठी खूप वेगळ्या प्रकारचे परिश्रम गावातल्या लोकांना घ्यावे लागतात. त्यांचे कष्ट कोणत्या प्रकारचे आहेत. आणि खेडं गाव जर सुजलाम सुफलाम झालं तर भारताची प्रगती कशी साधू शकेल. आपण म्हणतो भारत हा कृषी प्रधान देश आहे. मग भारत जर कृषी प्रधान देश आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर जर खेडे आहेत, खेडे जर स्वयंपूर्ण झाले तर नक्कीच भारत आपोआप समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण पाहतो राष्ट्रीय सेवा योजना यामध्ये 2 वर्ष आपण द्यायचे असतात. NSS मध्ये 2 वर्ष आपल्याला द्यावे लागतात. 120 तास एका वर्षाला, 2 वर्ष मिळून 240 तास आपण समाजासाठी दिले गेले पाहिजे. मग त्यामध्ये अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन नियोजन महाविद्यालयाकडून केलं जात असतं. त्याचबरोबर विशेष काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी विद्यापीठाकडून परिपत्रक पाठवलं जात असतं. आता सध्याची राष्ट्रीय सेवा योजनेची देशातली जर परिस्थिती पाहिली तर ही जी चळवळ 1969 ला सुरू झाली तिचा आता वटवृक्ष झालेला आहे. आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मागच्या दशकांमध्ये जे अनेक प्रकारचे चांगले कामं केलेले आहेत त्याची दखल राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घेतलेली आहे. तिथे विशेष रूपाने, विशेष मोहिमेने NSS कडे पाहिले जात असते. देशाला, केंद्र सरकारला जर विशेष एखादी गोष्ट साध्य करून घ्यायची असेल आणि युवा पिढीकडून ती करून घ्यायची असेल तर एक आदेश काढला जातो, NSS कडे पाठवा. आपण पाहताय हे बॅनर लागलेले आहे, स्वच्छता ही सेवा. हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि केंद्र सरकारला विशेष विश्वास आहे की हे काम कोण करू शकतात तर NSS चे व्हॉलंटियर्स करू शकतात. माय भारत पोर्टल ही एक नवीन संकल्पना गेल्या काही दिवसापासून तुमच्यापर्यंत पण पोहोचली असेल. माय भारत पोर्टल ही अशी एक संकल्पना त्यांनी काढली, ऍप त्यांनी काढलं ज्यातून विद्यार्थ्यांना देशाशी जोडता येईल, देशासाठी जोडता येईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी देखील त्या ठिकाणावर संदेश पाठवता येईल. लाखोंच्या संख्येने स्वयंसेवक संपूर्ण भारतामध्ये आता आहेत. आपल्या महाविद्यालयाचा विचार करता 110च्या वर कॉलेजेसमध्ये राष्ट्रीय सेवा योजना एकच आहे. काही ठिकाणी 100चं, काही ठिकाणी 150चं, काही ठिकाणी 200चं अशा संख्येचं एकक असतं. आपण स्वयंसेवक 2 वर्ष NSS घेतो, 120 तास आणि 120 तास असे 240 तास देशासाठी देतो. त्यामध्ये वृक्ष लागवड असेल, स्वच्छता अभियान असेल, जनजागृती असेल, रक्तदान असेल, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये खारीचा वाटा उचलत असतो. या 2 वर्षांमध्ये एक विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर आपल्याला करावं लागतं. MSW, DSWच्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची शिबिरं करावीच लागतात. पण सर्व महाविद्यालयांचा विचार करता विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर NSS मध्ये आयोजित केले जातात दरवर्षी. त्यामध्ये प्रत्येक स्वयंसेवकाला 2 वर्षातून एकदा केव्हा तरी हे शिबिर करावं लागतं. यामध्ये आता गेल्या काही वर्षांपासून 7 दिवसांचं हे शिबिर असतं. हे शिबिर निवासी अपेक्षित असतं आणि या 24 तास पूर्ण 7 दिवस गावामध्ये राहणे, गावातल्या लोकांशी वार्तालाप करणे, त्यांच्याशी हितगुज करणे, त्यांच्या घरातली परिस्थिती कशा पद्धतीची आहे ते अनुभवणे, त्यांचं जीवन जवळून पाहणे, या सगळ्या गोष्टी यामध्ये अपेक्षित आहेत. बऱ्याच वेळा स्वयंसेवकांना काही देण्यापेक्षा बरंच काही तिथून शिकायला मिळत असतं. गावातल्या अडचणी सोडवण्याकरता आपण त्या ठिकाणी जातो, पण आपल्याला कळायला लागतं की इथलं जीवन
कशा पद्धतीने कुठल्या गोष्टी इथल्या अंगीकारल्या पाहिजे की ज्यामुळे आपलं शहरातलं जीवन ताण तणावग्रस्त जे जीवन आहे ते तणावमुक्त होण्यासाठी मदत होईल. गावातल्या लोकांशी शहरातल्या लोकांचा वार्तालाप होईल. तिथल्या कुठल्या तरी विकासाच्या कामाला आपला हातभार लागेल, छोट्या प्रमाणात का होईना. म्हणजे आपल्यामध्ये श्रमाचे बीज, श्रमाचे संस्कार होते. श्रमसंस्कार शिबिर असं आपण त्याला नाव देतो. म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना ही जी ऍक्टिव्हिटी आहे महाविद्यालयात जीवनामध्ये जर विचार केला 2 वर्षांची ऍक्टिव्हिटी आहे. यामध्ये 1 वर्षी केव्हा तरी हिवाळी शिबिर घ्यायचं असतं आणि वर्षभरामध्ये 120 तासांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम महाविद्यालय स्तरावर राबवले जातात. या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावरचे काही शिबिर वेगवेगळे महाविद्यालय आयोजित करत असतं. विद्यापीठाच्या वतीने मैत्री शिबिर असेल, साहस शिबिर असेल, कला संबंधी शिबिर असेल, असे शिबिर जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आयोजित केले जातात. त्यामध्ये आपल्या स्वयंसेवकांना सहभागी होता येतं. त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, स्टेज डेअरिंग, बोलणे, कम्युनिकेशन अशा प्रकारचे स्किल्स रुजवण्यासाठी हे शिबिर घेतले जात असतात. संशोधनाचं कौशल्य वाढावं म्हणून संशोधनपर कार्यशाळा आयोजित केली जात असते. जिल्हा स्तरावरील शिबिरांच्या व्यतिरिक्त राज्य स्तरावरील काही शिबिरं घेतली जातात. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन शिबिर असेल, डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड, आव्हान नावाचं शिबिर होत असतं, उत्कर्ष नावाचं शिबिर होत असतं. या शिबिरांमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयातले, वेगवेगळ्या विद्यापीठातले स्वयंसेवक एकत्र येतात आणि आपला जो काही एरिया आहे, आपली विचार प्रक्रिया आहे ती रुंदावते. आपल्या विद्यापीठात, आपल्या महाविद्यालयात आपण कशा पद्धतीने जगतो, इथे कोणत्या गोष्टी होतात, दुसऱ्या विद्यापीठात, दुसऱ्या महाविद्यालयात विद्यार्थी कशा पद्धतीने अभ्यासक्रम बघतायत, त्यांचा स्वतःचं गुणवत्ता वाढवतायत, स्वतःचा विकास करतायत. म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचं व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून दिलं जात असतं आणि त्यांना ब्रॉड थिंकिंग करता यावी या दृष्टीने हे शिबिरांचं आयोजन केलं जात असतं. जसं आपण महाविद्यालयामध्ये एखादा करिक्युलम अभ्यासक्रम शिकत असतो, तसं आव्हान नावाच्या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात 10 दिवसांच्या शिबिरात पूर्ण एका टर्मचा अभ्यासक्रम आपल्याला शिकवला जातो आणि त्यासाठी NDRF, SDRFच्या ठिकाणी काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना आमंत्रित केले जात असतं. राज्य सरकार त्यावरती लाखो रुपये खर्च करत असतं. राज्य स्तरावरील शिबिरांच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय स्तरावरील काही शिबिरं आयोजित केली जात असतात. परेडचे शिबिर आयोजित केले जातात. SRD परेड असेल, NRD परेड असेल, राष्ट्रीय एकात्मता शिबिर असेल. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय सेवा योजना, आपण जर त्याचे स्वयंसेवक झालेले आहात तर राष्ट्रीय सेवा योजना आपल्या महाविद्यालयापासून राष्ट्रापर्यंत जोडण्याचं काम कसं करते हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही जर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये झोकून दिलं, वेगवेगळ्या शिबिरांमध्ये सहभाग घेतला आणि उत्कृष्ट स्वयंसेवकाचा पुरस्कार महाविद्यालय स्तरावर, विद्यापीठ स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर राष्ट्रपतींसोबत जेवणाची संधी देखील तुम्हाला मिळू शकते. लाखोचं पारितोषिक तुम्हाला मिळू शकतं. राष्ट्रीय स्तरावरच्या शिबिरांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला तर तुमच्या सरकारी नोकरीतील जी वाटचाल आहे ती अगदी तिथपर्यंत तुम्हाला नेऊन सोडू शकते. अनेक प्रकारच्या संधी तुमच्या करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने यातून तुम्हाला मिळत असतात. फक्त गरज असते यामध्ये झोकून देण्याची. बऱ्याच वेळा आम्ही पण अनुभवतो की महाविद्यालयामध्ये कार्यक्रम अधिकारी असतात. ते अनेक प्रकारच्या सूचना जशा विद्यापीठाकडून येतात तशा तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. पूर्वी नोटिसीच्या माध्यमातून वर्गात नोटीस वाचून दाखवली जात असते, नोटीस बोर्डवर नोटीस लावली जात असते. आता सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये व्हॉट्सअपवर लगेच नोटीस येते. याच्याकडे जर आपण नीट लक्ष दिलं तर त्या नोटीस मधून, सूचनेमधून तुम्हाला तुमची दिशा, भविष्यातली दिशा, करिअरची दिशा साधता येऊ शकते. फक्त गरज आहे आपण लक्ष देण्याची. 99% वेळा आपण दुर्लक्ष करत असतो. अनुभव असा आहे की व्हॉट्सअपवर आपण दिवसाला येणारे 1000च्या 1000 पोस्ट बघतो. फक्त कॉलेजेसचे
राहून गेले सर. तुम्ही तर मला सांगितलंच नाही. म्हणजे असं घडतं म्हणून तुम्हाला याची जाणीव करून देतो की राष्ट्रीय सेवा योजना तुम्हाला खूप वरपर्यंत नेण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध करून देत असते. त्या संधी आपण ओळखल्या पाहिजे, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. अगदी साध्या छोट्या गोष्टी जर म्हटल्या, महाविद्यालयामध्ये कार्यक्रम होतो. या कार्यक्रमात अंकिता मोरे यांनी सूत्रसंचालन केलं, काही व्यक्तींनी येऊन गीत सादर केलं. बाकीच्यांना वाटलं पाहिजे की पुढच्या कार्यक्रमात ही संधी आम्हाला द्या सर. 5 मिनिटाचं सूत्रसंचालन असतं, 5 मिनिटाचा परिचय असतो, 5 मिनिटाचं आभार प्रदर्शन असतं. परंतु इथे येऊन 5 मिनिटं बोलणे हे तुमचे 50 मिनिटं चांगले करत असतात. भविष्यात तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी खूप उपयोगी ठरत असतात. आपल्यामध्येही काहीतरी आहे, आपल्यालाही बोलता येऊ शकतं, संधीचं सोनं करता येऊ शकतं. ही या ठिकाणी घडणारी घटना असते. म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण या सगळ्या संधी ओळखल्या पाहिजेत. आताच सगळ्या आमच्या महाविद्यालयामध्ये गांधी तत्वज्ञान केंद्रातर्फे एक कार्यक्रम झाला. साधारणतः 3-3.5 तासाची कार्यशाळा. जवळपास 30 विद्यार्थिनींनी या अशा प्रकारच्या स्टेजवर येण्याच्या संकल्पनेत सहभाग घेतला. मनात शंका येऊ शकते की जर 30 विद्यार्थिनी जर इथपर्यंत आल्या तर प्रमुख अतिथी काय बोलले असतील. परंतु 1-2 मिनिटं छोटं काम, पण हे स्टेज मिळणं आणि त्यावरती आपण काहीतरी सादर करणं, कुठली तरी क्रिया करणं, यामध्ये आपल्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेची आजच्या जगातली भूमिका याच्याबद्दल जर विचार केला तर आपण पाहतो की आजचा युवक खूप भरकटलेला आहे. त्याला कळत नाही आपण काय करतोय, काय करायला पाहिजे. तासनतास तो मोबाईलवर खेळत असतो. महत्वाच्या गोष्टी सोडून बाकी सगळ्या गोष्टी तो करत असतो. रात्री 2 वाजता 3 वाजता जरी बघितलं एखाद्याच्या मोबाईलला तर तो ऑनलाईन असतो. म्हणजे मोबाईलवर द्यायला त्याच्याकडे प्रचंड वेळ आहे, परंतु महत्वाचं काम, महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. याच वेळेला असे काही विद्यार्थी आपण पाहतो की जे स्वतःसाठी लागणाऱ्या खर्चाचं अर्थार्जन स्वतः करतात. त्यासाठी 8 तास कुठेतरी, 4 तास कुठेतरी नोकरी करतात. त्याच्या व्यतिरिक्त महाविद्यालयासारख्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन आपला अभ्यासक्रम व्यवस्थित होईल याच्यासाठी वेगळा वेळ काढतात. प्राध्यापकांशी जवळीक साधतात, काहीतरी मटेरियल मिळावं या दृष्टीने त्यांच्याशी वार्तालाप करतात. तर तुमच्या नावावर पुस्तक काढून द्या म्हणून त्यांच्या मागे लागतात. त्याचबरोबर घरामध्ये लहान भाऊ, लहान बहीण असेल, यांचं करिअर कसं घडेल, कुठून त्यांना संधी मिळेल याच्यासाठी पण प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना 24 तास ते कंटिन्यू एंगेज असतात. अनावश्यक अशी गोष्ट त्यांच्या डायरीत नसते. तर आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला कसं व्हायचंय. आज गरज आहे देशाला युवकांची. आपण पाहतोय आपल्या आजूबाजूला काय घडतंय. आपल्या देशाच्या शेजारच्या देशात काय घडतंय. पूर्ण विश्वाचा विचार केला तर अनेक देशांमध्ये काय घडतंय. खूप मोठ्या घंटा वाजतायत पण आपले कान बंद आहे. अशा वेळेला खरोखर आपल्याला आपल्या देशाला आपली गरज आहे, ही ओळखण्याची गरज आहे. हे आज आपण ओळखलं नाही तर ते ओळखण्यासाठी कदाचित आपलं अस्तित्व राहणार नाही. राष्ट्रीय सेवा योजना अत्यंत चांगल्या उपक्रमात आपण स्वतःला जोडलेले आहे. खडबडून जागे व्हा, एकत्र व्हा. आपण जागे आहोत हे बाकीच्यांना कळू द्या. खूप मोठं करण्याची गरज नाही. आपण ज्या कॉलनीत राहतो, आपण ज्या गल्लीत राहतो, तिथे आजूबाजूला कोण राहतंय त्यांच्याशी 4 वाक्य बोला. तिथल्या आजूबाजूच्या युवकांना एकत्र करा. आपली गल्ली, आपली वस्ती स्वच्छ झाली पाहिजे. आपल्या गल्लीत, आपल्या वस्तीत एकता टिकली पाहिजे.
यासाठी कार्य करण्याची नितांत गरज आहे. ही गरज ओळखा. चांगले काहीतरी उपक्रम आपल्या गल्लीसाठी करा. 2 तास मोबाईल बाजूला ठेवा. आपला शेजारी त्याला कळलं पाहिजे की आपण त्याचे शेजारी आहोत. आपोआप देश जोडला जाईल. कारण आज देश एकत्र येण्याची सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या दऱ्या बाजूला करून भारतीय म्हणून एकत्र येण्याची फार गरज आहे. आणि ते कोण करू शकतं? आजचा युवक करू शकतो. अनेक प्रकारचे संदेश राष्ट्रीय सेवा योजनेतून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गेल्या काही वर्षांपासून युवकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. ते ओळखले पाहिजे. भरकटलेला युवक अशी आपली ओळख न दाखवता संघटित युवक, देशासाठी एकत्र येणारे युवक अशा प्रकारची ओळख निर्माण करण्याची आज गरज आहे. उगाचच कुठल्या तरी गोष्टी टाइमपास करत इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा आपलं कुटुंब एकत्र जोडा, आपले नातेवाईक एकत्र जोडा, आपला परिवार, आपला समाज आणि आपोआप पर्यायाने आपला देश एकत्र करण्याची, समृद्ध करण्याची, स्वच्छ करण्याची आणि जगामध्ये दाखवून देण्याची गरज आहे. आपण कशा पद्धतीने जगाला दिशा देऊ शकतो, जगासाठी श्रेष्ठ करू शकतो हे दाखवण्याची आज नितांत आवश्यकता आहे. नक्कीच मी अपेक्षा करतो की आपण सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टीला बाजूला सारून एकत्र येऊन काहीतरी करून दाखवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि संयोजकांनी मला आज या ठिकाणी आमंत्रित केलं, ही संधी उपलब्ध करून दिली. संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर मुंजाळ सर, आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी डॉक्टर जोशी सर, राष्ट्रीय सेवा योजनाचे समन्वयक डॉक्टर आहेर सर, त्याचबरोबर महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर खान मॅडम आणि उपस्थित सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मला कल्पना आहे सकाळपासून तुमची परीक्षा झाली आहे आणि परीक्षा झाल्यावर सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचं खरोखर अभिनंदन. कारण सातत्याने 2 महिन्यापासून आपल्याकडे दर आठवड्याला कार्यक्रम होत आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही इतकी छान उपस्थिती या ठिकाणी दर्शवली गेली आहे. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आदरणीय जोशी सरांनी जवळपास 90% सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. मी वेळेचं भान ठेवून अगदी संक्षिप्त मध्ये तुमच्या चेहऱ्याकडे बघून बोलणार आहे. जेव्हा तुम्हाला वाटलं की मॅडम थांबा, मी थांबून जाणार आहे. आने वाले कल की तुम तकदीर हो, आने वाले कल की तुम तकदीर हो, नाज करेगी दुनिया तुम पर, तुम दुनिया की तस्वीर हो, तुम दुनिया की तस्वीर हो. अशा आपल्या या देशाच्या युवकांना सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजनेच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आज सत्यशोधक समाज महात्मा फुले यांनी जो बनवला त्याला सुद्धा 151 वर्ष झालेले आहेत. तो दिवस सुद्धा आज 24 सप्टेंबरचा आहे. त्या दिनाच्या देखील आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी अगदी थोडक्यात तुम्हाला राष्ट्रीय सेवा योजनेची माहिती सर्वप्रथम देऊ इच्छिते. ज्या वेळेला भारताचं स्वातंत्र्य होणार अशी सुरुवात झाली होती तेव्हापासूनच एक प्रश्न समोर उपस्थित होता की भारताच्या तरुणाईसाठी, भारताच्या युवकांसाठी काहीतरी असं असायला पाहिजे ज्यामुळे युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रसेवेची जाणीव जागृती असायला पाहिजे. आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासूनच त्याची सुरुवात थोडक्यात झाली होती. ज्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य झालं भारताला, त्यानंतर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम UGCने विविध शैक्षणिक संस्थांमध्ये NSSची सुरुवात व्हावी याची शिफारस केली. तदनंतर
शिक्षण मंत्री यांनी मांडला. पुढे भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची तरतूद करण्यात आली. 28 ऑगस्ट 1959 1959 ला सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा समितीची स्थापना झाली आणि त्याच्या 10 वर्षांनी म्हणजेच 24 सप्टेंबर 1969 या दिनी महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने शिक्षण मंत्री त्यावेळेचे जे होते तत्कालीन डॉक्टर V.K.R.V. राव यांनी सर्वप्रथम या राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना केली. असं थोडक्यात याचा इतिहास मी आपल्यासमोर मांडलेला आहे. सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेशी 37 युनिव्हर्सिटी आणि 40,000 स्वयंसेवक जोडलेले होते अगदी सुरुवातीला. आज आपण या राष्ट्रीय सेवा योजनेचं वटवृक्ष झालेलं बघतोय. संपूर्ण भारतभर सगळ्या विद्यापीठामध्ये आणि सगळ्या ग्रँटेड आणि शासकीय महाविद्यालयांमध्ये 11वी 12वी तर ग्रॅज्युएशन आणि PG या सगळीकडे आपल्याला NSS चे युनिट काम करताना दिसून येतं. या NSS चे गीत आहे, उठे समाज के लिए उठे उठे, जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे, स्वयं सजे वसुंधरा सजा दे. असं एक सुंदर NSS चे गीत आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवकांना आपण कॅम्प मध्ये शिकवत असतो. त्याचबरोबर तुम्हाला राष्ट्रीय सेवा योजनेचा एक बिल्ला दिला जातो, बॅच म्हणतो आपण त्याला. या आपल्या सूत्रसंचालन करणाऱ्या अंकिता लोखंडे यांनी तो लावलेला आहे. दाखव एक मिनिट. तुम्हाला हा बॅच दिला जाईल. या बॅच मध्ये हे जे लाल रंगाचे 8 बार्स दिलेले आहेत. पहिले तर हे चित्र तुम्हाला कोणार्क सूर्य मंदिर कोणार्क इथलं जे व्हीलचं चक्र आहे, तिथलं रथाचं चक्र, त्याच्याशी प्रेरित होऊन हे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे 8 बार तयार केलेले आहेत हे 8 प्रहर आहेत. म्हणजे आपण दिवसाच्या 24 तास राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक केव्हाही कुठलीही आपत्ती आली तरी तत्पर राहावा या उद्देशाने हे 8 प्रहर या ठिकाणी दाखवलेले आहे. रंग लाल दिलेला आहे कारण सळसळणारं रक्त म्हणजे तरुण, पाठीचा देशाचा कणा म्हणजे तरुण, उत्साह आणि आनंद म्हणजे तरुण, याचं प्रतीक हे लाल रंग आहे. त्याच्या बाहेर तुम्हाला हा निळा रंग दिसतोय. हा निळा रंग म्हणजे युनिव्हर्स, आकाशाचा रंग निळा, ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो त्याचा रंग निळा. आणि या सगळ्याच्या आतमध्ये हे छोटस आपलं NSS युनिट राष्ट्रसेवेचं काम करतं असं या बॅचचं सिम्बॉल आहे. हा NSS चा बॅच प्रत्येक स्वयंसेवकाला दिला जातो. त्याचबरोबर NSS चा मोटो आहे नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी. या सगळ्या संकल्पनेतून हा NSS ची सुरुवात झालेली आहे. सरांनी बाकीच्या गोष्टी सांगितल्यात की 240 तास तुमचे भरल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र प्राप्त होतं. रेग्युलरचे 120 आणि कॅम्पचे 120 असे एकूण 240 तास तुम्हाला करावे लागतात. त्यानंतर हे प्रमाणपत्र आदरणीय व्हाईस चान्सलर सरांच्या सहीचं प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. NSS चा स्वयंसेवक मी होतो हे तुम्ही आयुष्यभर सांगू शकता. इतकी ती सन्मानाची स्वाभिमानाची गोष्ट समजली जाते. हे प्रमाणपत्र तुम्हाला भविष्यात खूप उपयोगाचं ठरतं. म्हणून तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक होणं ही एक अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. त्यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या युनिटने देशाच्या जी परेड असते तिथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जातात. सरांनी सांगितलं त्यामध्ये आपला एक विद्यार्थी त्या परेडला जाऊन आलेला आहे. त्याचबरोबर सरांनी आताच जो उल्लेख केला, आपत्ती व्यवस्थापनाची कार्यशाळा राज्यस्तरीय शिबिर जे होत असतं त्याच्यात आपल्या महाविद्यालयामधून धुळे जिल्ह्याची महिला प्रतिनिधी म्हणून मी स्वतः 10 दिवस नागपूरला आपले विद्यार्थी घेऊन गेली होती आणि अतिशय सुंदर असं शिबिर त्या ठिकाणी होत असतं. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपले विद्यार्थी राष्ट्रीय लेवलवर या शिबिरांमध्ये जातात याचा आपल्याला
खूप अभिमान आहे. रक्तदान शिबिर हे NSSचं एक महत्त्वाचं काम आहे. तुमचं मोलाचं सळसळणारं रक्त हे देशाच्या कामाला यावं यासाठी विविध दरवर्षी आपण रक्तदान शिबिरं घेत असतो आणि उत्कृष्ट पुरस्कार सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेचे देश पातळीपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत दिले जातात. त्याचबरोबर कोविडच्या काळात आपण बघितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी हे NSS आपल्या विद्यापीठाने मोठ्या प्रमाणात राबवलं. तसंच संपूर्ण देशभर जेव्हा जेव्हा देशावर कुठलीही आपत्ती आली, अगदी भूकंप आला असेल, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, कुठल्याही देशावर संकट आलं असेल तर आपलं NSSचं युनिट त्या ठिकाणी सर्वात आधी तत्पर असतं. NDRFच्या जवानांबरोबर आपले विद्यार्थी या व्यवस्थापनाचं काम करतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये 15 प्रादेशिक विभाग NSSचे आहेत. दिल्ली त्याचं मेन सेंटर आहे आणि या NSSच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकायला मिळायला पाहिजे तर सर्वप्रथम सरांनी सांगितलंच आहे, महात्मा गांधीजींची आयडिओलॉजी आपल्याला शिकवली जाते. खेड्याकडे चला, आपण ग्रामीण भागात राहतो, MSWचे विद्यार्थी आहात, आपलं 7 दिवसाचं शिबिर असतं आणि आपण सगळे सोशल वर्कमध्ये सगळ्या गोष्टी शिकत असतो. परंतु मोठ्या शहरांमध्ये जिथे इंजिनिअरिंग मेडिकलचे विद्यार्थी आहेत किंवा जनरल वेगळ्या फील्डमधले विद्यार्थी आहेत त्यांना कॅम्प माहिती नसतो. ज्यांना ग्रामीण जीवन माहिती नाहीये तर आपल्या युवकांना ग्रामीण जीवनाची माहिती व्हावी, राष्ट्रीय एकात्मतेची माहिती व्हावी यासाठी हे कॅम्प काम करतं. यामध्ये प्रामुख्याने व्यक्तिमत्व विकास शिबिर, समाज सेवेसाठी प्रेरित करणं, नेतृत्व विकास. आता ती मुलगी सूत्रसंचालन करते, 2 मुलांनी गाणं म्हटलं की नेतृत्व विकास, पुढे येऊन तुम्हाला डेअरिंग वाढवणं हे काम NSSच्या मार्फत केलं जातं. त्याचबरोबर महापुरुषांच्या जयंती साजरा करणे, महापुरुषांचे कार्य तुम्हाला समजावून सांगण्याचं एक काम, स्टुडंट्सचं ओरिएंटेशन करण्याचं काम, युवकांमध्ये सकारात्मक विचार प्रेरणा देण्याचं काम NSS मार्फत केलं जातं. आपण बघतो, आपण युवा दिन स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिनी साजरी करतो. तर स्वामी विवेकानंदांनी जे काम केलेलं आहे, ज्या वयात हे काम केलेलं आहे ते युवा अवस्थेचं काम होतं. छत्रपती शिवरायांनी 16, 17, 18व्या वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवलेली आपल्याला दिसते, म्हणजे ते पण त्यावेळेला युवक होते. छत्रपती संभाजीराजे यांची कारकीर्द आपण बघितली ती देखील युवावस्थेची आहे. फुले दाम्पत्यांनी जे काम केलं ते देखील तरुण अवस्थेत त्यांनी या देशातील कर्मकांडाविरुद्ध आवाज उठवून शिक्षणाची मुहूर्त रोवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तरुण अवस्थेमध्येच संपूर्ण या देशाचा इतिहास, इथला समाज, इथली व्यवस्था समजून घेण्याचं काम केलं आणि चळवळ सुरू केली. भगतसिंग हे सुद्धा युवावस्थेतच या देशासाठी प्राणपणाला त्यांनी आपली आहुती दिली. तर या सगळ्या आपला इतिहास, आपले महापुरुष समजवण्याचं, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम NSSच्या मार्फत केलं जातं. वेगवेगळ्या महापुरुषांना, त्यांच्या कार्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. कारण आपण बघतो की आपण आपले आदर्श विसरत चाललो आहे. फुले शाहू आंबेडकर, शिवराय यांना आपण विसरत चाललो आहे. आपले आदर्श आता वेगळे होत चालले आहेत. यावर सरांनी सांगितलंच आहे की आजचा युवा काळ होत चाललेला आहे आणि कसा भरकटत चाललाय त्यावर मी बोलणार नाही. परंतु तुमचा एक विषय आहे सिलेबसचा, ज्याच्यात भारताच्या सामाजिक समस्या सांगितल्या. त्याच्यात प्रामुख्याने बेरोजगारी, भ्रष्टाचार, स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार यावर आपण बोलतो, दारिद्र्य यावर बोलतो. त्यात आता एक सिलेबस मध्ये भर करावी लागेल असं मला वाटतं, ते म्हणजे सोशल मीडिया आणि युवक. आता सगळ्यात मोठी समस्या जी युवकांसमोर आहे ती आहे सोशल मीडिया. एका सर्वेमध्ये असं मांडण्यात आलं आहे 80% सोशल मीडियाचा उपयोग चुकीच्या पद्धतीच्या साइट्स बघण्यामध्ये युवक घालवत आहेत. फक्त 20% त्या सोशल साइट्सचा शैक्षणिक गोष्टींसाठी होतोय आणि 80% त्याचा उपयोग युवक चुकीच्या पद्धतीच्या साइट्स बघण्यामध्ये, घालवण्यामध्ये करत आहेत. तर ही एक खूप मोठी समस्या आहे.
अजून असा एक सर्वे सांगतोय की जगामध्ये व्हिडिओ बघण्यात आपला देश दुसऱ्या नंबरवर आला आहे. याचा आनंद मानावा की दुःख मानावं हे माहित नाही. व्यसनाधीनतेचा प्रश्न आहेच. व्यसनाधीनता या देशाची समस्या होतीच, पण आता आपल्या लोकांमध्ये ड्रग्स फार मोठी समस्या झालेली आहे. जातीचं, धर्माचं, दंगलींचं राजकारण आपल्या देशामध्ये जे होतं त्याच्यामध्ये युवा आपला हा भरकटला जातो, त्याचा बळी आपला युवक होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या NSSच्या लोकांनी करायचा असतो. या सगळ्यांमधून आपला NSSचा विद्यार्थी जरा वेगळा दिसावा अशी अपेक्षा केली जाते. सोशल मीडियामध्ये आपण फक्त लाईक्स करणे, फक्त आपले विचार मीडियावर मांडणे, काही वेळा तर मेसेज न वाचता फक्त फॉरवर्ड करणे, आपण भावना शून्य होत चाललोय, आपण विचार शून्य होत चाललोय. याचा सुद्धा विचार विद्यार्थ्यांनी, मित्रांनो, आपल्याला करावा लागणार आहे. शेवटचं एक, आपल्याला, आपण शिकता आहात, विद्यार्थी आहात, तुमचा आता मेन गोल जो आहे शिक्षण आहे, पुढे नोकरी आहे, करिअर आहे. आपल्याला आपण स्वतःला दुरुस्त करायचंच आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्याला घ्यायचीच आहे. आपण व्यसनमुक्त राहणार, एक चांगले या देशाचे नागरिक बनणार, एक चांगलं कुटुंब आपण समोर जाणार, ही तर आपल्याकडनं अपेक्षा आहेच. परंतु आपण एक चांगले समाज कार्यकर्ते, एक चांगले देशाचे राष्ट्रप्रेम असणारे नागरिक बनू, ही सुद्धा अपेक्षा NSSच्या विद्यार्थ्यांकडनं आम्हाला नक्कीच आहे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, माणसा समवागणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठल्या जातीत जन्मला आहे तुमच्या हातात नव्हतं, तुम्ही कुठल्या धर्मात जन्मला आहे तुमच्या हातात नव्हतं. त्याचा गर्व करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. आपण या जाती आणि धर्माच्या राजकारणात पडता कामा नये. आपण माणूस आहोत, स्त्री म्हणून देखील माणूस आहोत, पुरुष म्हणून देखील माणूस आहोत. हा विचार आपण सोशल वर्करच्या विद्यार्थ्यांनी तरी घेतला पाहिजे, सकारात्मक विचार घेतला पाहिजे. गलत मत कदम उठाओ, सोच कर चलो, विचार कर चलो, राह की मुसीबतों को पार कर चलो, राह की मुसीबतों को पार कर चलो. धन्यवाद. आपल्या अपेक्षेप्रमाणेच आम्ही नक्कीच एक चांगला सुदृढ समाज घडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मी आपणास देते. ज्ञानरूपी मार्गाचा पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा. त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा. आजच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून लागलेले आपल्या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विष्णू कुंदार सर, मी यांना विनंती करते की त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावे. राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्व उपस्थित झालो आहोत. सर्वात प्रथम सर्वांना राष्ट्रीय सेवा दिवसाचे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभागीय समन्वयक प्राध्यापक डॉक्टर हेमंत जोशी सर, या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित आपल्या महाविद्यालयाच्या डॉक्टर प्रीती वाहने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर आहेर सर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर फरीदा खान, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर राठोड सर, उपस्थित सर्व
स्वयंसेवक, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाचा युवक हा कसा घडला पाहिजे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही उपक्रम राबवले जातात त्याचे उद्देश आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकंदरीत इतिहासावर आणि अपेक्षित वेगवेगळ्या कार्यक्रमांवर संबंधित मार्गदर्शकांनी प्रकाश टाकलेला आहेच. सर्वात महत्त्वाचं आहे की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयीन युवकाचा व्यक्तिमत्व विकास हा घडवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची खूप मदत होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून सामाजिक संवेदनशीलता आपल्याला कळते. समाजासाठी आपण सामाजिक सेवा दिली पाहिजे, फक्त बोलून नाही तर त्याचा सराव हा आपल्याला झाला पाहिजे. हा महत्त्वाचा उद्देश हा राष्ट्रीय सेवा योजनेचा आहे. आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटच्या माध्यमातून महाविद्यालय परिसर स्वच्छता असेल, ग्रामीण स्वच्छता असेल, अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सेवेचा सराव हा आपल्या विद्यार्थ्यांना होत असतो. प्रसंगी समाजात देशात घडत असलेल्या आपत्कालीन ज्या काही घटना आहेत त्या आपत्कालीन संकट प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी हा स्वयंसेवक म्हणून समाजासाठी पुढे आला पाहिजे आणि त्या पद्धतीचा राष्ट्रीय स्वयंसेवक हा तयार झाला पाहिजे. हा महत्त्वाचा उद्देश सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा आहे. त्या अनुषंगानेच समाजकार्य महाविद्यालयातून सुद्धा अनेक वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करून समाजकार्य महाविद्यालयातून प्रशिक्षण घेत असलेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जे काही कार्यक्रम घेतले जातात ते कार्यक्रम आपण आपल्या क्षेत्रकार्याच्या माध्यमातून आधीच घेतोय. बरेच कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे असे आहेत की आपण क्षेत्रकार्याच्या माध्यमातून इम्प्लिमेंट करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करतोय. त्याला जोड म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याच्यातनं आपला जो विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कौशल्य हे विकसित होतात. सरांनी अनेकविध कार्यक्रमाच्या संदर्भात सांगितलं की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे कौशल्य विकसित कसे होतात. साहस शिबिर असेल, व्यक्तिमत्व विकास शिबिर असतील, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्टेजवर येऊन आपलं सूत्रसंचालन असेल, आभार प्रदर्शन असेल, आपलं मनोगत असेल, याच्यातनं स्टेज डेअरिंग असेल, म्हणजे उदाहरणार्थ प्रेझेंटेशन स्किल आपलं डेव्हलप होतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण इतरांसोबत कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे, इतरांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत, आपल्या इतर स्वयंसेवकांशी सुद्धा आपलं इंटरॅक्शन्स हे झाले पाहिजेत. म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ज्यावेळेस विशेष शिबिराचं आयोजन केलं जातं त्या शिबिरातून ज्यावेळेस विद्यार्थी बाहेर पडतो त्याच्यामध्ये अनेक चांगल्या पद्धतीचे बदल हे झालेले असतात. बऱ्याच वेळा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचं हे जे विशेष शिबिर आहे हे शिबिर त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देण्याचा टर्निंग पॉइंट
हा होऊ शकतो असे अनेक उदाहरणं राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून आपल्याला देता येतील. तिथं व्यक्तिमत्व विकास हा विद्यार्थ्यांचा सुरू झालेला आहे. त्याच्यातनं अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते आणि खऱ्या अर्थानं देशाचा जो भावी आधारस्तंभ आहात आपण सर्व, आपल्यातूनच वेगवेगळ्या प्रकारची भूमिका पार पाडणारे व्यक्तिमत्व घडणार आहेत. म्हणून याच्यात या युनिटच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रामाणिकपणे काम करून आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रगल्भ कसं करता येईल, आपल्याला परिपूर्ण कसं होता येईल आणि राष्ट्रहितासाठी, समाज हितासाठी आपण पुढे येऊन आपण एक चांगला नागरिक घडला पाहिजे, यासाठी या वेगवेगळ्या प्रयत्नांचा समावेश शासनाच्या माध्यमातून असेल, महाविद्यालयाच्या माध्यमातून हा होत असताना दिसतोय. मला या प्रसंगी मी अपेक्षा व्यक्त करेल की आपण डॉक्टर आहेर सर, आपण राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे अधिकारी म्हणून आपली मला वाटतं पहिलं वर्ष आहे, सुरुवात आहे. सहाय्यक कार्यक्रमाधिकारी म्हणून आपण काम केलं असेल, पण आपण 3 वर्षाचं असं नियोजन अपेक्षित आहे की आपल्या महाविद्यालयातून विद्यापीठ स्तरीय, विभागीय स्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय याच्या कुठल्या तरी स्तरापर्यंत आपल्या माध्यमातून आपला स्वयंसेवक आणि आपण राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून नावलौकिक झालं पाहिजे. आपल्याला त्या संदर्भातला आपला सत्कार हा त्या ठिकाणी झाला पाहिजे. त्याच्यातनं महाविद्यालयाला अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रतिनिधित्व आपण करता आहात हे सिद्ध होईल. म्हणून आपल्या माध्यमातून या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करेल की आपण या येत्या 3 वर्षामध्ये कुठल्या तरी स्तरावरचं बक्षीस आपल्याला कसं मिळवता येईल, त्या पद्धतीचं प्रामाणिकपणे काम कसं करता येईल हा प्रयत्न तुमच्याकडून अपेक्षित आहे. बक्षीस मिळवणं हा उद्देश नाही, पण बक्षीस मिळवण्यासाठीची जी पात्रता आहे ती पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्या दिशेने आपण प्रयत्न करणं आणि पर्यायाने आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. धन्यवाद अंकिता. सर्वप्रथम मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या दिवसानिमित्त आपणा सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा देते. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गुंजाळ सरांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आम्हा सर्वांनाच मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काय काय करता येण्यासारखं आहे आणि त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली आपल्या सर्वांकडनं की आपलं युनिट सर्वात चांगल्या पद्धतीने कसे कार्य करेल याच्यासाठी अधिकाधिक प्रयत्न झाले पाहिजेत. आपण जे मार्गदर्शन केलं सर आम्हाला त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने व राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले विभागीय समन्वयक धुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर हेमंत जोशी सर, आपण आम्हाला युवकांची भूमिका काय आहे राष्ट्र विकासामध्ये आणि समाज विकासामध्ये, त्याचबरोबर युवक आता कशा पद्धतीने भरकटत चाललेले आहे आणि त्यांनी काय करणं अपेक्षित आहे या संदर्भात मार्गदर्शन केले. मी महाविद्यालयाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते सर. त्याचबरोबर आपल्याच महाविद्यालयातील प्राध्यापक आदरणीय डॉक्टर प्रीती वहाने मॅडम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना कधी झाली, त्याचा इतिहास काय आहे, त्याचबरोबर अगदी आपण जो काही बॅच लावतो त्याचं महत्त्व काय आहे आणि त्यातील प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय आहे, इथपासून ते अगदी युवकांच्या समस्या आणि आता नवीन ज्या उद्भवणाऱ्या समस्या आहेत
दिली, त्याचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने मॅडमचेही मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर राहुल आहेर सर यांनी समन्वयक म्हणून या कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली आणि अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने सरांचेही मनपूर्वक आभार मानते. राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सुदाम राठोड सर हेही इथे उपस्थित आहे आणि त्यांनीही या नियोजनामध्ये हातभार लावला. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचेही आभार मानते. अतिशय सुंदर पद्धतीने सूत्रसंचलन केलं आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी अंकिता मोरे, हिचे महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक कौतुक करते. आणि नेहमी स्वागत गीत मुली म्हणतात असं म्हटलं जातं, परंतु आपल्या महाविद्यालयातील 2 विद्यार्थी विश्वजित आणि अनिल